नमस्कार मित्रहो, मी निशाका जोरे आणि मी साक्षी जोरे तुमचे आजच्या आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. आजच्या या जगात खूप काय चालू असतं आणि अशा काही गोष्टी चालू असतात ज्याची कुणाला कल्पनाही नसते. हो, तर काही गंभीर तर काही आश्चर्यजनक तर काही समाज घडवणारी गोष्टही असते. खरंच प्रेक्षको, जर मी तुम्हाला एक प्रश्न केला तर त्याचे उत्तर तुम्ही काय म्हणून सांगू शकाल? प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या 17-18व्या वयात काय करत होतात? जास्तशी उत्तरे अशीच असतील जी म्हणतील कॉलेज केलं, शिकत होते, काम करत होतो, धडपडीची वर्ष होती. पण 17-18 या वयाच्या मुलांनी एक शाळा सुरू केली आहे असं काही तुमचं ऐकण्यात आलं आहे का? अशीच एक गोष्ट आज आम्ही तुमच्या पुढे घेऊन आलो आहोत. गोष्ट एका विलक्षण प्रवासाची, गोष्ट एका शिक्षणाची. गोष्ट सुरू होते डिसेंबर 2023. पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणारे 4 विद्यार्थी रोज सकाळ दुपार म्हापसा बस स्टँडवरून येता जाता लहान गरीब मुलांना पाहायचे व एक दिवस त्यांना तिथे जाऊन असं विचारावंसं वाटलं की ती काय करतात, कुठे शिकतात आणि कुठे राहतात. जरा चौकशी करून कळालं की त्यांचं शिक्षण ठाम नाही. एकतर ते गोव्याचे रहिवासी नव्हते. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक अशा राज्यातून स्थलांतरित झालेली ती कुटुंबे होती. शाळा एक स्थिर ठेवायची अशी काय सोय नव्हती. काम शोधता 6 महिने इथे तर 6 महिने तिथे असे झोपडी बांधत काढत फिरावे लागे. त्या छोट्या मुलांनी पैशांसाठी आई वडिलांच्या अशा परिस्थितीमुळे कामगार कामे करावी लागत. अशा या इवल्या हातात पुस्तक पेन्सिल न दिसता एक प्लास्टिकची पिशवी आणि कचरा दिसला तेव्हा या 4 विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या समाजातील एक हिस्सा घडवण्याची ज्वाला धगधगू लागली. 12वी आणि विज्ञान शाखा निवडल्या कारणाने त्यांना मजबुरीने हा प्रकल्प स्थगित करावा लागला. मार्च 15ला परीक्षा संपताच त्यांनी पुन्हा कार्य हाती घेतले. ते म्हणजे या गोरगरीब मुलांना शिक्षण द्यायचे. त्यांना या कार्यात बळ आणि एक खंबीर पाठिंबा देणारे त्यांचे गुरु श्री वसंत केळकर त्यांच्यासोबत होते. त्यांच्याशिवाय हे कार्य अपूर्णच म्हणा. घर बसल्या काही होणार नाही म्हणून हे आपल्या सारथी श्रीकृष्ण बरोबर मैदानात उतरले. म्हापसागिरीमधील झोपडपट्टीत अक्षरश जाऊन हे सर्वजण त्या लोकांशी भेटले, संवाद साधला आणि गरजेची सर्व माहिती घेतली. आणि नंतर असे कळालं की हे जागे सुरक्षित नाहीत. म्हणून त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितले की तुमचं वय फार लहान आहे आणि अनुभव फार कमी असल्याने किंवा नसल्यानेच तुम्हाला इथे शाळा सुरू करणे अशक्य होणार नाही. व त्यावर एक सल्ला दिला. सल्ला असा होता की तुम्ही एक गाव शोधा जिथे आपलीच लोकं आहेत आणि जो सुरक्षितही आहे, जिथे तुम्ही मुलं निर्धास्त राहून शिकू शकता. गुरुजींच्या सानिध्यात राहून हे 4 विद्यार्थी खूप लोकांना मिळाले. आपला प्रकल्प चांगल्या प्रकारे अंमलात आणला आणि सलग 4 महिने या प्रकल्पावर खूप संशोधन करून जरा फार लोकांशी बोलून अनुभव घेऊन त्यांच्या दुसऱ्या गुरुजींच्या म्हणजे श्री ओंकार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका गावात पोचले आणि तो म्हणजे गोव्यातील डिचोली तालुक्याच्या लाटंबासे या क्षेत्रात खाली येणारा गाव सावरघाट. या गावात संध्याकाळची शाळा सुरू करण्याचे ठरविले. पण त्याआधी जरा त्या गावातील प्रत्येकाच्या नजरेत शाळेचे एक प्रतिबिंब तयार करण्यासाठी हे 4 जण त्यांची मैत्रीण व त्यांचे सर या गावात घरोघरी फिरून गावकऱ्यांशी बोलून एक स्वतःच तयार केलेली पॅम्पलेट वाटून सर्वांची मान्यता व प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव या शाळेत प्रवेश करण्यासाठी नोंदविले.
आता शाळा तर चालू करतोय, पण नाव काय ठेवायचे? तर विचार करून करून एके दिवशी सुचलं, आणि ते म्हणजे विद्यार्थ्यांना योग्य वळण लावण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी, त्यांचं प्रारंभिक पाऊल योग्य मार्गावर पडण्यासाठी उभं केलेलं विद्यामंदिर म्हणजेच प्रारंभपर व याचे बोधवाक्य विद्याधनम सर्वधनम प्रधानम म्हणजेच विद्यारूपी धन सर्व प्रकारच्या धनापेक्षा श्रेष्ठ आहे. अखेरीस तो दिवस आला. 17 जून 2024च्या या शुभप्रसंगी पहाटे प्रारंभपद या शाळेचा श्रीगणेशा करण्यात आला. आम्ही दोघी याच शाळेत संध्याकाळच्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांनी आहोत याचा आम्हाला फार गर्व आहे. सुरुवातीला फक्त 4 जणांनी या कल्पेचे पाऊल उचलले होते, आणि ते म्हणजे आमचे गुरुजी श्री पार्थ करपे सर, श्री चंद्रशेखर गावकर सर, श्री समेश पारसेकर सर आणि श्री अनिश नाईक सर. पण आता शिक्षकांची संख्या वाढून 10 वर गेलेली आहे. आणि ते म्हणजे आपले सलील सर, निहिरा टीचर, चिन्मयी टीचर, मोहित सर, प्रथमेश सर, दुर्वा टीचर आणि आदर्श सर. प्रेक्षक हो, आजचा हा पॉडकास्ट इथेच संपतो. आमची पुढील वाटचाल ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला स्पॉटिफाय व यूट्यूबवर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया. धन्यवाद.